मी प्रदीप गोपाळीने कोल्हापूर, मी इथला रहिवासी आहे. मी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार काँग्रेस या पक्षातून मी निवडणूक लढवणार आहे. काय समस्या इथे आहे? स्थानिक समस्या काय आहेत? लोकांचे प्रश्न काय आहेत? त्याच्याबद्दल काय सांगाल? स्थानिक समस्या एकच आहे की ते जोपल नगरसेवक जिंकून आला आहे या झाला आहे, तर तो ह्या वार्डामध्ये कधीच नव्हता. ह्या वार्डाचा तो नगरसेवक होताच नाही. तर एक डेअरी बोलताय, नाला बोलताय त्या साईडला, आणि त्यांनी नुसतं कॉलनी पुरतंच काम केलं की तिथे कॉलनी होतं. आता हा जागृतीनगर परिसर, क्रांतीनगर, साबळेनगर हा एक एसआरएमधून डेव्हलप झालेला परिसर आहे. इथे खूप त्रास आहे. आतमध्ये पाणी कधी घाण येतं, सफाई नाही, स्वच्छता नाही, वर्किंग नाही. नगरसेवक फक्त ते गार्डन सुधारणा आणि नेहरू नगर तेवढा, एक आंबेडकर गार्डन एवढं मोठं गार्डन असून त्यांनी त्याचं शुभीकरण केलं नाही. आत्ता कुणी मोर्चे काढले सगळं आम्ही लोकांनी, आणि मग त्याचं थोडंसं ते गेट बीट बनवण्यात आलं. म्हणजे यांचं काय, फक्त आमचं नेहरू नगर तेवढ्यापुरतीच तेवढं. आमचं जागृतीनगर, क्रांतीनगर, साबळेनगर, कोर्ला स्टेशन परिसर एवढं जाम आहे. तिथे कंपाऊंड लागलेलं आहे, कोणी लक्ष देत नाही. त्या ट्रॅफिक होते, 24 तास ट्रॅफिक आहे. एवढा मोठा मॉल बनलेला आहे, त्याच्या पुढे एवढा मोठा कंपाऊंड आहे, पण कोणी ॲक्शन नाही, कोणाला गरजच नाही. नगरसेवक असो, आमदार असो. त्याच्यासाठी मी एक पाऊल पुढे घेतलेलं आहे की कदाचित मी इथं नगरसेवक झालो तर मी अगोदर माझ्या जनतेला जो त्रास आहे, माझ्या मित्र भावांना जो त्रास आहे, मी तो त्रास काढण्याची परिपूर्ण कोशिश करेन. इंग्लिश साहेब, बघितलं गेलं तर सिटिंग कॉर्पोरेशन उंबाटाचे इथं आहेत आणि शरदचंद्रजी पवार ज्या पक्षामधून देखील आपण इथून सीट मागताय, त्याबद्दल आपलं काय मत आहे? इथं स्टँडिंग उमेदवार शिवसेनेचा असला तरी इथं ज्या वेळेस आमदारकीची लढाई झाली तर त्या आमदारकीमध्ये आमचे आमदार मिलिंद अण्णा कांबळे हे रेसला होते आणि काही कारणामुळं त्यांना थांबवण्यात आलं. देतो होतो आमचं कन्फर्म होतं, पण शिवसेनेला युती असल्याबद्दल जयंत पाटील साहेबांनी, उद्धवजी साहेबांनी एकमेकाची वार्ता करून त्यांना माघार घ्यायला सांगली. तर आम्ही त्यावेळेस आमदारकी सोडली. तर यावेळेस त्यांनी आम्हाला कॉर्पोरेशन सोडावं. आम्ही AB फॉर्म एक दिवस अगोदर रिटर्न घेतले, तर त्या बेसवर मी तिकीट मागतो.